नमस्कार मित्रांनो, मी आता टोकियोमध्ये आकिहाबारात म्हणजे जे इलेक्ट्रॉनिक टाऊन म्हणून म्हटलं जातं त्या ठिकाणी. आणि जस्ट एक चालता मी बघितलं एका ठिकाणी असं हे हे लिहिलं होतं, कॅन टोकियो एअर, म्हणजे टोकियोतली हवा कॅनमध्ये. तर मी विचार केला की हे काय असू शकतं. तर आता मी तिथे आतमध्ये जाऊन बघितलं, तुम्हाला दाखवतो मी. काय इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे ती. इथे पण लिहिले टोकियो कॅन टोकियो एअर म्हणून. आणि ती कन्सेप्ट अशी आहे की याच्यामध्ये टोकियोमधली हवा आहे आणि ती 500 येनला आहे, म्हणजे साधारणतः 300 रुपयाला आहे. आणि त्यांनी इथे लिहिलं आहे की दिस कॅन कंटेन्स ओनली द एअर ऑफ टोकियो, प्लीज टेक इट होम विथ यू ॲज अ मेमरी ऑफ आकिहाबारा. कॅन टोकियो एअर. काय ऐकावं पाहावं ते नवलच आहे एक. आणि खूप वेगवेगळं इंटरेस्टिंग शॉप ॲक्च्युली आहे. इथे जर बघितलं नाही, असे स्टिकर्स आहेत वेगवेगळे. हे स्टिकर्स आहेत. हे फुजियामा म्हणून एक स्टिकर आहे, म्हणजे फुजिसानचं एक स्टिकर आहे. टोकियो असे वेगवेगळे स्टिकर्स आहेत. आणि ते तुम्ही तुमच्या लॅपटॉपला वगैरे लावू शकता. इथे सगळे ते दाखवले. आणि बॅगला लावू शकता. 1000 येनला आहे, म्हणजे साधारणतः 600 रुपयाला आहे. हे असे ते आपण जे म्हणजे फूड वगैरे असतो किंवा जेवण जे करतो त्याच्यावर टाकण्यासाठी जस्ट एक. आता हे चिलीचं आहे, आकारी किंवा वासाबी याचे वेगवेगळे. हे जपानमधले हे वेगवेगळे फ्लॅग्स येते. म्हणजे पूर्वीच्या काळी ते सामुराई वगैरे किंवा त्या वेगवेगळे राज्य असायची, तर त्यांचे ते वेगवेगळे फ्लॅग्स येते. कॉर्ड. हे पंखे पण आहेत. पंखे आणि ते मॅग्नेट येते. हे ओळीने असे वेगळे वेंडिंग मशीन्स लावले. त्यातनं आपण वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला ज्या आवडत असतील त्या आपण इथे सिलेक्ट करू शकतो. आणि याचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे ते काय आपल्याला जे हवं ते मिळेल असं नाही आहे, तर ते रँडमली येऊ शकतं. म्हणूनच ते गॉचा कॅन असं त्याला म्हणतात. पण खाली सुद्धा जमिनीवर सुद्धा बघितलं तर वेगळं ताकाओसान म्हणून एक मोठं माउंटन आहे जपानमध्ये. त्याचं चित्र आहे, ओसाकामधले चित्र आहे. भारी चित्र दिसतं आहे. कन्सेप्ट आहे मार्केटिंग पण होतं.